लाडक्या बहिणींच्या खात्यात 12 मार्च पर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। लाडकी बहीण योजनेबद्दल आत्ताची सर्वात ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येत आहे। तर लाडक्या बहिणीला घेऊन एक मोठी घोषणा सर्वांसमोर होणार आहे। तर काय घोषणा आहेत बघू शकता। लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तुम्हाला फेब्रुवारीचे आणि मार्चचे हे एकत्र मिळाले नसतील तर कशा प्रकारे तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार आहे। तर कोणत्या वैयक्तिक कारणामुळे हे पैसे जे रोखण्यात आलेले आहेत, तर याच्या मागे कारण काय आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये समजणार आहे। बघू शकता 10 दिवस जे काही फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आणि KYC ही झाली नसेल तर तुम्हाला 10 दिवस हे दिलेलेच आहे। तर तारीख पण काय आहे पूर्ण डिटेलमध्ये समजणार आहे। तर आत्ताची ब्रेकिंग न्यूज, तर योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील पडताळणीसाठी आता केवळ शेवटचे 10 दिवस शिल्लक आहेत। 31 मार्चपर्यंत जे काही लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे। तर आता महिलांची सध्याची जी काही परिस्थिती आहे वाढण्याची शक्यता वाटत आहे। बघू शकता आत्तापर्यंत 45 लाखापेक्षा जास्त महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। अटी आणि नियमांचं पालन न करणाऱ्या लाडक्या बहिणींवर कडक कारवाई देखील करण्यात येणार आहे असे समोर आलेलेच आहे। तर KYC अखेर टप्प्यात आहे। जर जानेवारीपर्यंत जे काही हप्ता हा जमा झालेला नसेल तर एकही हप्ता आलेला नाही अशा बहिणी आहेत तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा। एकत्र 3,000 खात्यात येणार याची सर्वांना खात्री होती। 31 मार्च रोजी लाडकी बहीण योजनेसाठी जी काही KYC करण्याची मुदत संपणार आहे असे तुम्हाला सांगितले होते। 31 मार्चपर्यंत लास्टची KYC होती। तर मुदतवाढ झाल्यानंतरही लाडक्या बहिणींचे जे काही फॉर्ममध्ये चूक होत आहे त्यामुळे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नाही आले। ह्याच्या कारणामुळे ते काही पैसे आलेले नाही, त्यामुळे फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींकडून केली जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार जे काही लाडक्यांच्या जे काही बहिणीच्या जे काही खात्यात 2 महिन्याचे 3,000 रुपये एकत्र येण्याची शक्यता आहे। एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अथवा 10 एप्रिलपर्यंत लाडकीच्या जे काही खात्यामध्ये हे पैसे येऊ शकतात। KYC नंतर अर्जाची पडताळणी केली जाणार आहे। तर त्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात हप्ता वितरण केला जाईल असे सांगण्यात येत आहे की सर्वांच्या खात्यात 1500चा लाभ बंद होण्याची भीती वाटत आहे। बघू शकता 1500 हे काय बंद होणार आहेत का काय आता बघू शकता। लाडकी बहीण योजनेसाठी जे काही KYC करण्यासाठी अखेरचे 10 दिवस शिल्लक आहेत, पण अपुरी कागदपत्रे अथवा इतर कारणामुळे काही महिलांच्या खात्यात जे काही बघू शकता मुदतीत जे काही प्रक्रिया जे काही पुढे जात आहे, जी काही पुढे जात पण नव्हती, त्यामुळे अपात्र होण्याची जी काही शक्यता आहे त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात जे काही 1500 रुपयाचा लाभ बंद होण्याची जी काही भीती सतावत आहे। तर KYC केली नाही तर पात्र KYC जे काही बघू शकता तर अपात्र अशा असतानाही जे काही 1500 रुपये बंद होणार आणि ह्याची सर्वांनी जे काही खात्री घेतलेली आहे त्यांनी नाव जे काही लाडक्या बहिणींच्या यादीतून वगळलेले आहे तर सर्वांचे नाव हे वगळण्यात आलेले आहे ज्यांची KYC झालेलं नाही। त्यामुळे अनेक लाभार्थी महिला चिंतेत आहे। त्यामुळे KYC मुदत संपण्यात जे काही 10 दिवसच शिल्लक राहिलेले असल्याचे KYC मध्ये हे दिसत आहे। तर लगबग सुरू झालेली आहे। तर आत्ताची दुरुस्तीसाठी अखेरचे 10 दिवस, तर बघू शकता अखेरचे 10 दिवस म्हणजे काय तारीख आहे तर लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत हे बंद झालेले आहेत। तर बघू शकता राज्य सरकारने फेब्रुवारीच्या जे काही पहिल्या आठवड्यात राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक GR काढला होता। KYC ज्यांची झाली नाही तर KYC करताना काही माहिती अनुवादाने जे काही चुकीची जी काही भरली गेली असेल तर बदल करण्याची जी काही अखेरची संधी देण्यात आली होती, यामध्ये बदल करण्यासाठी आता अखेरचे 10 दिवस शिल्लक राहिलेले आहे। अनेक महिलांची जी काही चूक दुरुस्त केलेली आहे, पण काही महिलांना अद्याप अपुऱ्या कागदपत्र हे काही अपूर्ण असल्यामुळे अथवा इतर कारणामुळे दुरुस्ती करता आलेली नाही। त्याचा प्रति जे काही महिना 1500 रुपयांचा लाभ बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आताची ब्रेकिंग न्यूजच आपण पाहिलेली आहे। तर अजून आपल्यासमोर सर्वात मोठी बातमी जर येतच आहे आणि ती बातमी काय आहे तर बघू शकता। तर कोल्हापुरातल्या जे काही ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून 2 भाविकांना जे काही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आलेली आहे
आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आहे. तर बघू शकता कोल्हापूर इथलं आहे जे काही मारहाण हे प्रकरण पुढे गेलेलं आहे. 2 भाविकांच्या अंगावर जे काही आरक्षक जे काही तुटून पडल्याचा व्हिडिओ हा सर्वांसमोर व्हायरल झालेला आहे. आत्ताची बातमी येत आहे महाराष्ट्र केसरी विजेत्या हर्षवर्धन सदगीचे जे काही मुख्यमंत्री सुनेंद्र अजित पवार यांच्याकडून अभिनंदन करण्यात आलेले आहे. स्पर्धेतील विजेते हर्षवर्धन सदगीर जे काही उपविजेते जे काही ठरलेले आहेत तर महेंद्र गायकवाड यांचे उपमुख्यमंत्री जे काही सुनेंद्र अजित पवार यांनी अभिनंदन केलेले आहे. ह्या सर्वांचे जे काही अभिनंदन झालेले आहे. आत्ताची बातमी येत आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर जे काही चारठाणा जे काही रोडवर भीषण अपघात झालेला आहे. तर कार आणि ट्रॅव्हल्सची जी काही समोरासमोर धडक झालेली आहे. तर परभणी जिल्ह्यातील जिंतूर चारठाणा जे काही रोडवरती आज एक भीषण अपघात घडला असून कार आणि ट्रॅव्हल्स जे काही त्यांच्या समोरासमोर जे काही जोरदार धडक झालेली आहे. अपघातात कारमिल जे काही बघू शकता चौघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर मृत्युमुखी जे काही पडलेले सर्वजण जे काही वसमत येथील रहिवासी असून ईदच्या निमित्ताने जे काही मंठा येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते. आत्ताची सर्वात ब्रेकिंग येत आहे तर बघू शकता भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात जे काही बघू शकता विरुद्ध तिसरा गुन्हा दाखल यांच्याबद्दल तिसरा गुन्हा दाखल होण्यात येत आहे. तो भोंदूबाबा कोण आहे हा तर नाशिकच्या जे काही सरकारवाडा जे काही पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या तक्रारीनंतर तिसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विवाह जुळवणे भविष्य सांगणे आणि धार्मिक विधीच्या जे काही नावाखाली महिलेवर अनेकदा लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहे. याच्यावरती सर्वात मोठे हे काही कारवाई ही करण्यातच आलेली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही भोंदूबाबा अशोक जे काही खराची आहे 7 तास जे काही बघू शकता 7 जे काही तास जे काही चौकशी ही करण्यात आलेली आहे. खरातसोबत फार्म हाऊसवरील जे काही 2 कामगार आणि मंदिरातील जे काही 1 पुजारी SITच्या जे काही रेकॉर्डवर जी नुकताच खरातचा ताबा नाशिकच्या क्राईम बेंचने जे काही घेतला. आज लैंगिक शोषण प्रकरणी जे काही पूर्ण गेलेले आहे. खरातवर दाखल झालेला दुसरा गुन्हा आहे. तर आज गरोदरपणात जे काही महिलेचे लैंगिक जे काही केलेल्या प्रकरणी जे काही दाखल झाल्यात जे काही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आताची परत एक बातमी येत आहे तर बघू शकता महाराष्ट्र केसरी कुस्ती जे काही स्पर्धेला जे काही वादाची किनार झालेली आहे. तर बघू शकता महाराष्ट्र कुस्तीगीर जे काही परिषद आणि कुस्तीगीर आणि यांच्यामध्ये जे काही गुरु जे काही सर्वांचे जे काही सुरू झालेले आहेत वाद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येणार नाही. महाराष्ट्र केसरी विजेत्याला जे काही पुरस्कार कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दिले जाणार आहे. तर बीडच्या परळी जे काही माणुसकीला काळिमा जे काही काळिमा फासणारी घटना झालेली आहे. तर परळी तालुका पुन्हा जे काही हादरला. बलात्कार लैंगिक अत्याचार विनयभंग जे काही एकापाठोपाठ सतत जे काही सुरूच आहे. तर बीड जिल्ह्यात जे काही स्त्री संरक्षण जे काही कायद्याने ही 3 जे काही सर्वात जास्त 50 वर्षीय नराधमांकडून 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झालेले आहे. सदरील घटनेमुळे परिसरात संतापाची जी काही लाट ही पसरलेली आहे. आताची येत आहे बातमी बघू शकता महेंद्र गायकवाड माती विभागातून जे काही महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी दाखल रायगड पोलिसांकडून जे काही पोलिसांकडून 72 लाखाची गोवा जे काही बनावटीची नकली दारू ही जप्त करण्यात आलेली आहे. तर नेपाळ जे काही बघू शकता नेरळ आणि पोलिसांनी जे काही केली ही ट्रॅक्टरवर जे काही बघू शकता सर्वात जास्त कारवाई ही गुजरातकडे जे काही दारूची वाहतूक जे काही होत असल्याची माहिती उघड झालेली आहे. रायगडच्या नेरळ पोलीस ठाण्यात जे काही हद्दीत पोलिसांनी जे काही गोवा बनावटीचे 72 लाखाची दारू जप्त केलेली आहे. ट्रॅकमधून या दारूची वाहतूक केली जात होती. या प्रकरणी ट्रॅकसह जे काही दारू जप्त करण्यात नेरळ पोलीस जे काही ठाण्यात टॅकर वरती जे काही बघू शकता लादूराम जे काही बघू शकता यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. एव्हरग्रीन जे बघू शकता आत्ताची विस्की आणि मोबी ही सर्वात मोठी बातमी आहे आणि कंपनीची ही दारू आहे सर्वात मोठी दारू आहे. आताची परत बातमी येत आहे नवी मुंबईत जे काही इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग लागलेली आहे.
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेले आहे. नवी मुंबईतील दुर्बे सेक्टर 21 परिसरात जे काय बघू शकता, परिसरात जे काही इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग लागलेली आहे. तर घटना घडली. आगीचा केवळ जे काही फैलाव होत बाजूच्या 2 आणि 3 दुकानांना फटाका जे काही बघू शकता फटका बसलेला आहे. तर आत्ताची माहिती आपल्या समोरच येत आहे. अग्निशमन दलाच्या जे काही 3 आणि 4 गाड्या तिथल्या जे काही हलवल्या येणार आहे आणि बघू शकता घटनास्थळी दाखल झाल्या आणि आटोक्यात जे काय आणण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आणि पोलीस दलही सतर्क झालेले आहे. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची जी काही माहिती समोर आलेली नाही. धाराशिवमध्ये टॉवर लाईनवरून जे काही शेतकऱ्यांचा संताप आत्मतः जे काही इशारा आत्ताची सर्वात ब्रेकिंग न्यूज आहे. धाराशिव जिल्ह्यातील डोंगरेवाडी येथे टॉवर लाईन्सच्या कामावरून शेतकरी आक्रमक झाले. योग्य मोबदला मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने जे काही अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. काही शेतकरी टॉवरवर जे काही चढून आंदोलन करत असून कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची जी काही झालेली होती. शेतातून जे काही असताना मोबदला दिला जात नसल्याचा जो काही आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब